बातमी आहे क्रिकेटच्या राजकारणाची। आशिया कपमध्ये येत्या रविवारी होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यावरून वादाचे फटाके फुटू लागलेले आहेत। क्रिकेटवरून राजकारण रंगल्याचं दिसतंय। या सामन्याविरोधात ठाकरेंची शिवसेना माझं कुंकू माझा देश आंदोलन राबवण्याच्या तयारीत आहे, तर भाजपनं या आंदोलनाला उत्तर म्हणून माझा जावेद माझी बिर्याणी अशी घोषणा करत शिवसेनेवर पलटवार केलाय। भारत पाकिस्तान मॅच वरून वादाचा सामना। माझं कुंकू माझा देश ठाकरेंचा नारा। जावेद मियादादवरनं भाजपचा टोला। क्रिकेट सामन्यावरनं वार पलटवार। येत्या रविवारी हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे। आशिया कपमध्ये क्रिकेटचा महामुकाबला रंगणार आहे, कारण या सामन्यात भारत आणि पाकिस्तानच्या टीम आपापसात भिडणार आहेत। पण ही मॅच होण्यापूर्वी राज्यात राजकीय सामना रंगलाय। सत्ताधारी आणि विरोधकांकडनं जोरदार शाब्दिक फटकेबाजी सुरू झाली आहे। दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तान सोबत कोणत्याही प्रकारचे संबंध नको म्हणत ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। या सामन्याला दिलेल्या मान्यतेविरोधात शिवसेनेनं माझं कुंकू माझा देश हे अभियान हाती घेतलंय। त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत। घराघरातून सिंदूर पाठवायचा सुद्धा अभियान त्या दिवशी आम्ही घेणार आहोत। महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची ही त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझं कुंकू माझा देश हा विषय सिंदूरचा आहे, सिंदूरच्या सन्मानाचा आहे। माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान, अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल। पण शिवसेनेच्या भूमिकेवरनं भाजपनं जोरदार पलटवार केलाय। मला असं वाटतं की नवरात्र येत आहे आणि नवरात्रामध्ये कुंकवाचं फार मोठं महत्त्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजही आई तुळजाभवानीचा टिळा लावून त्या ठिकाणी युद्धाला समोर जात होते। त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल, कुंकवाचं महत्त्व समजलं असेल। त्यामुळे आई तुळजाभवानीचा टिळा जर ते पाठवणार असतील तर त्यांनी तो मलाही पाठवावा। आई तुळजाभवानीचा टिळा आम्ही निश्चितपणे लावून भारत विरोधी शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढू। भारत पाकिस्तान सामन्याच्या मुद्द्यावरनं संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेलाही खडे बोल सुनावले। बाळासाहेब ठाकरे भारत पाकिस्तान सामन्याच्या विरोधात होते असं म्हणताना शिंदेंच्या शिवसेनेची वैचारिक कोंडी करण्याचा प्रयत्नही राऊतांनी केला। हे जे पाडगे बसलेले आहेत सरकारमध्ये महाराष्ट्राच्या शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन वगैरे, बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता भारत पाक सामना होणार नाही। काय करतात निंदे आणि त्यांच्या आमदार खासदार पुढारी काय करतायत? क्रिकेटच्या सामन्यावरनं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारत सरकारच्या भूमिकेविषयी भाष्य केलंय। खून और पानी एक साथ नहीं बह सकता या घोषणेची आठवण करून देत त्यांनी सरकारला काही सवाल विचारले। म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता पाणी आणि रक्त, ती लाईन होती त्यांची ना, खून और पानी एक साथ नहीं बह सकता, हे आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहे ती लाईन। त्याच्यामुळे भारत सरकारने एक स्टँड घेतला पाहिजे आणि त्या स्टँडवर त्यांनी राहिलं पाहिजे, कारण का आपण सिग्नल काय देतो देश जगाला। त्यामुळे जर त्यांना काही डायलॉग्स ठेवायचे असतील तर ते सांगावं आम्हाला पार्लमेंटला आणि देशाला, त्याच्यावर चर्चासत्र घ्यावं। 14 सप्टेंबरला होणारा भारत पाकिस्तान सामना रद्द व्हावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल झाली, पण कोर्टानं तातडीच्या सुनावणीस नकार देत सामन्यावरती बंदी घालणं शक्य नसल्याचं म्हटलं। पहलगाममध्ये झालेला हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत पाकिस्तान विरोधातला सामना म्हणजे राष्ट्रीयत्वाचा अपमान असल्याची भूमिका याचिकेतनं मांडली गेली, पण सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेपास नकार दिल्यानं या सामन्यावरनं राजकारण रंगतंय। ऑपरेशन सिंदूर संपलं नाही, महिलांचा आक्रोश थांबला नाही, आजही सगळीकडे वेदना आहे त्याची। आणि तुम्ही क्रिकेट खेळता पाकिस्तान बरोबर नाही। शिवसेना माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे सहन करू शकत नाही। महिला आमच्या रस्त्यावर येतील। क्रिकेट मॅचवरनं विरोधक भाजपवरती करत असलेल्या टीकेविरोधात सत्ताधाऱ्यांनीही जोरदार फटकेबाजी केली।
विरोधक पाकिस्तानची भाषा बोलतायत असा हल्लाबोल भाजपनं केलाय. माझं संजय राऊत यांना आव्हान आहे की तुम्ही माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवण्याच्या ऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी हे अभियान राबवलं पाहिजे. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल बोलण्याचा अधिकार उभाटा गटाला किंवा संजय राऊत यांना नाही. भारतामध्ये क्रिकेट हा केवळ एक खेळ नाहीये, तर ते एक इमोशन आहे. अख्खा देश या खेळासाठी एकत्र येतो आणि एकाच आवाजात बोलतो. आता पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान विरोधी भावना तीव्र असताना आयोजित झालेल्या क्रिकेट सामन्यावरनं विरोध वाढू लागलाय हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.